विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती शिवराय भीमराय सामाजिक संस्थेच्या वतीने मध्यवर्ती बुद्ध विहार मिलिंदनगर बुधवार पेठ येथे साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन साजरी करण्यात आली। यावेळी मार्गदर्शक सामाजिक नेते विचारवंत अभ्यासू बंटी बॉस रणखांबे, संस्थापक विजय जाई सोनवणे, सामाजिक नेते नागेशभाऊ रणखांबे, दिलीपभाऊ टोनपे, शांतिकुमार बसवेश्वर, संगपाल मैद्रगीकर, भीमा कांबळे, वास्तव माने, राजू क्षीरसागर, शरण पवार, चंदू साळवे, नितीन कांबळे, गोटू टोनपे कांबळे, अजय सोनवणे, आदित्य रणखांबे, आर्यन बोरे यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबाप्रमाणे यावर्षी 75वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना योगायोग आज महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आहे। हा योगायोग संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या आम्ही सर्व भारतीयांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती असल्यामुळे त्यांना त्यांच्या स्मृती अभिवादन करतोय। वामनदादाबद्दल बोलायचं झालं तर या महाकवीने आपलं आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांचं आंदोलन आणि त्यांचा संघर्ष हे कवीच्या माध्यमातून समाजाला काम वामनदादा कर्डकांनी केलं। त्यावेळेस असणाऱ्या पाठवसालाच्या विरोधी वामनदादा कर्डकांनी आसूड उठवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, त्यांची चळवळ, त्यांचा संघर्ष लोकांपर्यंत पाठवायचं काम वामनदादांनी केलं। वामनदादा या पाठवसालाच्या विरुद्ध आसूड उठवताना म्हणतात, सांगा आम्हाला विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।